हम बने तुम बने, हम बने तुम बने. सर आपण एकटेच? एकटाच म्हणजे? मला वाटलं तुमच्या सेक्रेटरी मॅडम पण असतील, येतील तुमच्या बरोबर आणि तुम्हाला सांगतील सर 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 जेवणानंतर अशी बडीशोप वगैरे खाण्यात वेळ वाया घालवू नये, नाहीतर लॉस होईल. सर एवढा एसी लावून लगेच बसू नये, लॉस होईल. 6 तासांपेक्षा जास्त झोपू नये सर, नाही तर लॉस होईल. असं काय तिच्यामुळे तू माझं काम ऐकलं नाहीस भिंटी? सॉरी ना यार, तुले असं काय करते? आता मोठा बिझनेसमॅन व्हायचं म्हणजे असं डेडिकेशननी काम करावंच लागणार ना. थँक्यू. मध्ये गिरगावात असताना आम्ही पतंग उडवायचो ना, तर माझी पतंग ना अशी उंच 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 जायची. आता आपला बिझनेस पण असाच उंच वरती 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 जाणार. तू फिरकी पकड, तिला पतंग बदवू दे. कोण कधी येऊन कणी कापून जाईल आणि तुझा पतंग गुल होईल ना, तुला कळणार पण नाही. अजिबात असं काही होणार नाहीये, कळलं ना? मी मांजाच असा सॉलिड वापरणार. तुला माहितीये बँकेकडून 1 करोडचं लोन घेणार आहे. मोठा बिझनेस सुरू ऑफिस घेणार आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल बिझनेस सुरू करणार आणि ह्या सगळ्याचं मोठ्या स्केलवर ऍडव्हर्टायझिंग करणार. सगळीकडे नुसतं बने कंपनीचं नाव. बने घ्या, आयुष्य सुंदर बनवा, सब कुछ कर लो मुट्ठी में. मला रे सगळं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे बघ. खरंच खूप सोपं आहे. काय मी MBA केलं नाही ना, म्हणून मला हे सगळं लक्षात यायला थोडासा वेळ लागला. पण आता मी लवकरच मोठा बिझनेसमॅन होणार आणि करोडोत खेळणार. नाही तू करोडोत खेळ, अरबोत खेळ, पण जरा जपून खेळ. काय ना मल्हार, हे बघ हातात बॅट पकडता आली म्हणून लगेच आपण इंटरनॅशनल सामन्यात खेळत नाही ना. नाही काय उद्या मोठा बिझनेसमॅन होण्याच्या नादात तू आत्ता आज लायबिलिटीज वाढवून ठेवू नकोस. आधीच सेव्हिंग नाहीये रे आपलं बाळा. सेव्हिंगच्या गोष्टी ते करतात ना ज्यांना कमवण्याची अक्कल नसते. सेव्हिंग करायला मी आप्पांकडून शिकले. सगळेच बेअक्कल नसतात, पण आता मी उडी मारली आहे ना, तर प्लीज यार तू मला असं मागे खेचू नको. तुला 1 मिनिट, मी काही तुला मागे वगैरे खेचत नाहीये भेंडी. मारायच्या तेवढ्या उड्या मार, पण हातपाय तुटणार नाही तेवढ्याच उंचीवरून मार ना उड्या. हे बघ मल्हार, तू हळूहळू एक नवीन बिझनेस करायला घे. सगळं असं एकत्र नको. तू असं सांग, हे बघ आपल्याला जेवायला ताट वाढलं असेल, ताटात खूप पदार्थ असतील, एक्साइटमेंट मध्ये मी काय खाऊ काय नको हा विचार करण्यात आपण उपाशी राहतो. तसं होऊ देऊ नकोस. फक्त अजिबात तसं काय होणार नाही. अगं गरिमांनी रोड मॅपच इतका सॉलिड केलाय ना की आता फक्त प्रॉफिटच प्रॉफिट. मी मोठा बिझनेसमॅन होणार, सब कुछ कर लो मुट्ठी में. वा वा, सँडविच मस्त तुम्ही काय केलंय पण आज एकदम सँडविच? आई आमच्या आवनची इच्छा होती बाबा सँडविच खायची. काय रोज माझं सँडविच करते, आज माझ्यासाठी सँडविच केले. आणि इकडे अगं गंमत केली मी, पण गंमत नाही खरंच सांगतो, चव खरंच चांगली आहे. म्हणजे मला तर काय वाटतं माहितीये का, आपण ह्या सँडविच करताना असं एखादं हॉटेल टाकूया का तुलिकाच्या नावाने? हा म्हणजे काय मध्ये स्टेशनरी नंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बनेंची एंट्री अशी जोरदार चर्चा झाली पाहिजे सगळीकडे. काय ऍक्च्युली हा आयडिया छान आहे. हो पण ह्याची सेक्रेटरी हिचं सँडविच बनवेल त्याचं काय? अगं हिनं केलेलं जेवण हिलाच खाऊ द्यायची नाही ती. आई असं काही नाहीये, कळलं ना? म्हणजे ती तशी थोडीशी स्ट्रिक्ट आहे पण मनाने चांगली. अरे म्हणजे माझा बिझनेस कसा करोडोंच्या घरात घेऊन जाते की नाही बघा असं म्हणतोय मी. हो तुला घरातून घेऊन गेली नाही म्हणजे मिळवलं.
तर मल्हार, अरे मी काय म्हणत होते की गुड मॉर्निंग सर. बरे मा, गुड मॉर्निंग. पटकन आपण नाश्ता करू आणि लगेच कामाला सुरुवात करू. नो सर. सर नाश्ता केला तर 20 मिनिटं वाया जातील. 20 मिनिटं म्हणजे 20 लाखाचा लॉस. 20 लाखाचा लॉस व्हायला 20 लाखाचा टर्नओव्हर तरी आहे का? कसा होणार 20 लाखाचा लॉस? लेट मी एक्सप्लेन. आज जर मी 20 मिनिटं वाया घालवली तर रोज मला 20 मिनिटं उशिरा काम करायची सवय लागेल. 20 मिनिटं वाया म्हणजे महिन्याला 600, वर्षाला 7200 आणि 10 वर्षात 72,000 मिनिटं एवढा वेळ वाया जाईल. आणि एवढा वेळ वाया गेला तर 20 लाखच काय 20 करोडोंचाही लॉस होऊ शकतो सर. नाही 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 म्हणजे नाही. यापुढे लॉस हा शब्द ना मला माझ्या डिक्शनरीतच नको आहे. अरे करेक्ट बोलतेस तू. चल आपण लगेच कामाला. अरे अरे एवढं राहिलं ते खाऊन जा. नाही लॉस असाच सुरू होतो. करेक्ट सर. अरे अरे तुलिका, तू काल म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. हे असंच चालू राहिलं ना तर मल्हार आपल्या वाट्याला येणारच नाही. सर आपण लाखोंच्या क्रेडिट्सवर काही ऑर्डर्स उचलणार आहोत. पण त्यांनी लवकर पेमेंट नाही केलं तर? सर बिझनेस मध्ये असा विचार करून नाही चालणार. बिझनेसचं दुसरं नाव रिस्क. टेक रिस्क बिकम रिच. आणि माझा जो काही रोड प्लॅन आहे तो अशक्य ठरेल असं मला वाटत नाही. म्हणजे तुझा रोड प्लॅन ऐकल्यानंतर तर मला असं करोडपती झाल्याच असं फील व्हायला लागलंय. काय असेल आपली अशी म्हणजे पुढची स्ट्रॅटेजी काय असेल? हा तर यापुढे सर आपण जिओग्राफिकल एरिया वाढवणार आहोत. म्हणजे आता आपण मुंबई ठाणे कव्हर करतोय. पुढच्या 2 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याही पुढे अख्खा देश. आणि मग आपण आपली वेबसाईट लॉन्च करणार आहोत. आणि मग पुढच्या 6 महिन्यात दी होल वर्ल्ड सर. जग? येस. जगभरात माझी कंपनी पोहोचणार? येस सर. जगातल्या प्रत्येक घरात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आपलं प्रोडक्ट पोचलेलं असेल. जगाची लोकसंख्या साधारण 8 अब्ज जवळपास असेल. एक पेन आपला 3 रुपयाला आहे. 8 अब्ज गुणिले 3 किती होतात? 24 अब्ज. हो का? हा. एका वर्षात अब्जाधीश व्हाल सर तुम्ही. तुम्ही मोठे बिझनेसमॅन झालाच म्हणून समजा. आई अप्पा तुलिका लवकर बाहेर या. काय रे काय झालं काय? आई मी ना मोठा बिझनेसमॅन झालेलो आहे. माझं स्वप्न पूर्ण झालंय. एका दिवसात तू एवढा मोठा बिझनेसमॅन झालास कसा? अरे वा, तू सांग अप्पाला सांग. सर तुम्ही मोठा बिझनेसमॅन अजून झाला नाही आहात. अगं तूच आता म्हणालीस ना की ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे जर का आपण काम केलं तर मी मोठा बिझनेसमॅन झालोच म्हणून समजा. हो पण असं समजायला सांगितलं. तुम्ही मोठे बिझनेसमॅन झालात असं गृहीत धरायला नव्हतं सांगितलं. एक्सक्यूज मी सर. काय चाललंय मल्हार? कागदोपत्री मोठा बिझनेसमॅन होणं आणि प्रत्यक्षात तिथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण आहे. अरे सॉरी ते थोडस एक्साइटमेंट मध्ये थोडस. पण ठीक आहे ना. ठीक आहे मी आज फक्त कागदावरती मोठा बिझनेसमॅन झालेलो असतो ना तरी एक ना एक दिवस मी असा खरोखर मोठा बिझनेसमॅन होणार. अरे तू मोठा बिझनेसमॅन झालेला आम्हालाही हवाच आहे. पण हे बघ, तुला आनंद होणार असेल, तुला जे व्हायचं असेल ते तू हो. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा तुलिका बोल. काय बोलू? काही सुचत नाहीये मला. का ग? घरी सगळं व्यवस्थित आहे ना? काही प्रॉब्लेम झालाय का? मल्हार ग टेन्शन आलंय. अजिबात ऐकत नाही. तुलिका अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं बिझनेस म्हटलं ना की थोडा जास्त वेळ द्यावाच लागतो. भान आणि भूक हरपून काम करावं लागतं. तेव्हा माणूस मोठा बिझनेसमॅन बनतो.
पण म्हणून तो आपल्याला वेळ देणार नाही किंवा आपल्यापासून लांब जाईल असं काही नसतं अगं. थोडा बिझनेस सेट झाला ना की परत देईल तुला पहिल्यासारखा वेळ. वहिनी वहिनी वहिनी, तो मला वेळ देत नाही ह्याचं नाही, तो स्वतःला वेळ देत नाही ह्याचं टेन्शन आलंय मला. अगं त्या मुलीचं ऐकून बँकेकडून लाखो रुपयाचं क्रेडिट उचललंय त्यांनी. एका वेळी अनेक बिझनेस करायला लागलाय. मला सांग काय गरज आहे एकाच वेळी एवढी मोठी उडी घ्यायची? हो हो तुलिका, शांत हो. हे बघ, तो हे सगळं करतोय याचा अर्थ त्याच्याकडे नक्की काहीतरी चांगला असा प्लॅन आहे. हा अगं यू डोंट वरी तुलिका, सगळं नीट होईल. ती मुलगी आहे ना, ती सगळं सांभाळून घेईल बघ. ॲम्बिशियस वाटते गो मुलगी. ॲम्बिशियस आहे पण अनुभवी नाहीये ना, आणि त्यात आपले साहेब बच्चन. उद्या काही राडा झाला तर? अगं तू का निगेटिव्ह विचार करतेस? बिलीव्ह मी, या सगळ्यातून ना नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे. राजा करू आणि तसंच हो. काळजी करू नकोस, तसंच होईल सगळं. एकदम रेस्टलेस झाले, काय करावं सुचलं नाही, म्हणून कोणाशी बोलावं तर तुला फोन लावला. तुला अगं तू कामात तुला डिस्टर्ब केलं का? काय तुलिका, अगं आपल्या माणसाने डिस्टर्ब केलेलं चालतं. आणि तू नसतं केलंस ना डिस्टर्ब तर चिडले असते मी तुझ्यावर. सो डोंट वरी, स्टे काम, सगळं नीट होणार आहे. ओके बाय. राजा करो आणि सर मी आपल्या ऑफिससाठी पैसे भरून आले. लवकरच ऑफिस आपल्या ताब्यात येईल. ग्रेट ग्रेट. आपलं लोनही अप्रूव्ह झालंय. हो अप्रूव्ह झालं? येस सर. येस सर लोन अप्रूव्ह होणं हे टार्गेट नाही आपलं. आपला ब्रँडिंग होणं, आपला बिझनेस जगभरात पोहोचणं हे टार्गेट आहे आपलं. आणि मी ते करणारच. कसं काय सर? तू सांगणारच ना मला? एक्सक्यूज मी सर. मग मला सांगू द्या ना. सॉरी. इथे लॉस सुरू होतो. ओके. तर आपण आता क्लायंटचे गेट टुगेदर भरवायचे. त्यांना PR एजन्सीज आणि आपल्या कंपनीच्या नवीन पॉलिसीज त्यांना सांगायचे. मोठ्या स्केलवर आपल्या कंपनीची जाहिरात करूया. एक 50 एम्प्लॉईज तरी भरती केले पाहिजे. 50? कमी आहेत ना? 100. नाही 50च जास्त आहेत असं म्हणतोय मी. एवढे काय करायचे? एक्सक्यूज मी सर. जेव्हा क्लायंट आपल्या ऑफिसमध्ये येतील तेव्हा त्यांना भरपूर एम्प्लॉईज दिसले पाहिजे. आपण खूप बिझी आहोत, आपल्याकडे खूप काम आहे असं कळलं पाहिजे. याला मेक क्लायंट बिलीव्ह असं म्हणतात. बिलीफ आहे ना तुमचा माझ्या प्लॅनवर? हो माझा पूर्ण बिलीफ आहे तुझ्यावरती. तू सांगशील ना तसं सगळं करूया आपण. थँक्यू सो मच सर. एक्सक्यूज मी. सॉरी मिस्टर बिझनेसमॅन, तुमच्या सेक्रेटरीचं लक्ष द्यायच्या आत चहा घ्या. त्यांचं लक्ष गेलं तर परत लॉस सुरू होईल. भेंडी पण आयुष्यात बिझनेस सोडून दुसरं काहीच न करणं हाच किती मोठा लॉस आहे. आता आम्ही लॉस बद्दल बोलतच नाही, आता आम्ही फक्त प्रॉफिट बद्दल बोलतो. कारण आता बँकेने लोन सँक्शन केलेलं आहे, ऑफिससाठी टोकन दिलेलं आहे. आता मी मिलियनर होणार. उद्याच आम्ही दोघं ऑफिससाठी इंटिरियर फायनल करायला जाणार आहोत. हो ना? मी नाही सर, तुम्ही. हो बँकेत काही मीटिंग वगैरे? नाही सर. मग क्लायंट बरोबर काही मीटिंग? नाही सर. PR बरोबर काहीतरी ठरलंय तुझं आहे ना? मी उद्यापासून नाही येणार आहे सर. काय? मला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. 6 लाखाचं पॅकेज आहे. एका मोठ्या कंपनीत काम करणं माझ्या करिअरसाठी इम्पॉर्टंट आहे. गरिमा अगं पण बघ, आपण आता ऑफिसचं टोकन दिलंय, बँकेकडनं लोन सँक्शन झालेलं आहे, रोडमॅप तयार आहे, आणि तू अचानक अशी? अरे येस सर, आय नो सर. सर हे सगळं आपण तुमच्याच बिझनेससाठी केलंय आणि मी कंपनी सोडली. तुम्हाला बिझनेस सोडायला नाही सांगत आहे सर. रोड मॅप तुमचाच आहे.
तुम्हाला चालायचंय त्यावर. ऑल द बेस्ट फॉर युअर बिझनेस. थँक्यू सो मच. गेली गेली. बापरे, एवढा उदास तर मल्हार त्याचं ब्रेकअप झालं तेव्हाही नव्हता. म्हणजे माझ्या आधी पण तसं नाही, तसं कोणी नव्हतं अगं. म्हणजे परीक्षेत त्याचं मार्कांची ब्रेकअप झालं त्याबद्दल बोलतो आहे. हो, या गाढवाला मी सांगत होतो, माझं ऐकलं नाही त्यांनी. असं छापतो की नाही त्याला. अहो, ही काय ओरडायची वेळ आहे का? आधीच तो टेन्शन मध्ये आहे. त्याचं टेन्शन दूर करायचं राहिलं बाजूला, तुम्ही आणखीन त्याला टेन्शन कशाला देताय? देणार मी बापाचं ऐकलं नाही. छापतोच त्याला. काय रे, सगळा बिझनेस बुडाल्यासारखा चेहरा करून का बसलायस? अरे काय विचारतोय मी? सगळा बिझनेस बुडाल्यासारखा चेहरा करून का बसलायस? बिझनेस बुडाला नाही आप्पा, पण मी कर्जात बुडालोय. त्या गरिमाच्या सांगण्यावरनं मी ऑफिससाठी जागा बघितली, त्याचं टोकन दिलं. आता त्याचे अर्धेच पैसे परत मिळणार आहेत. बँकेकडनं कर्ज घ्यायचं होतं, आता नाही सांगितलं तर ब्लॅकलिस्ट मध्ये नाव जाणार आहे. अरे असं कसं जाईल? तिनं तर सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलं असेलच ना. आई, कसलं प्लॅनिंग? नुसती मोठमोठी स्वप्न दाखवली तिने. अरे पण तू कशाला एवढं टेन्शन घेतो? आता मोठा बिझनेसमन बनायचंय म्हटल्यावर एवढीशी रिस्क घ्यावी लागणारच, नाही तर कसं काय होणार तू बिलियनेअर? नाहीतर काय. आणि शिवाय तुझ्याकडे बिझनेसचा रोडमॅप रेडी आहेच की. यार काय चाललं तुमचं? कसला रोड मॅप? मल्हार, अरे रोडमॅप महत्वाचा नसतोच. महत्वाचं हे असतं की त्या रोडमॅपवर आपण कोणाला सोबत घेऊन जातोय. प्रोफेशनल माणसं काय येतात, रोडमॅप आखून देतात. पण जर त्या रोडमॅपवर चालताना आपण धडपडलो तर आपल्याला सावरायला सोबत आपलीच माणसं लागतात. करेक्ट. तो मल्हार, बिझनेस ना आपल्या माणसांपासून दूर जाऊन करायचाच नसतो. आपल्या माणसांना सोबत घेऊन बिझनेस दूर पर्यंत घेऊन जायचा असतो. पण हे समजण्यासाठी मला हा लॉस सहन करावा लागेल असं नव्हतं वाटलं. अरे लॉस कसला? प्रॉफिट मध्येच आहेस तू. हे बघ, पुढे मोठ्या खड्ड्यात पडून बाहेर न पडता येण्यापेक्षा छोट्या खड्ड्यात पडून खरचटलेलं कधी चांगलंच नाही का? निदान किमान यापुढे तू सावध पावलं तरी टाकशील ना. आणि घाबरायचं नाही, आम्ही सगळे मिळून तुला या लॉस मधून बाहेर काढणार. आणि असा एक सेक्रेटरी अपॉइंट करू की जो बाहेरून कितीही मोठी ऑफर आली तरी तुझा बिझनेस सोडून जाणार नाही. आता परत नवीन सेक्रेटरी कुठून आणणार? बाहेरून आणायचं नाही, आपल्या घरातच आहे. अरे तुला समोर आहे, शेजारी आहे, सगळीकडे आहे. अरे बाहेरून सेक्रेटरी आणण्यापेक्षा आम्ही सगळे मिळून तुझा एक सेक्रेटरी होणार. मी दुपारचा सगळे ऑर्डरचे फॉलोअप मी ठेवी. मी आठवड्यातून एकदा ना सगळा हिशोब मांडेन. सगळे अकाउंट्स माझ्याकडे. चालेल. मी आलेला माल कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा, कुठे जाणार आहे हे सगळं बघत जाईन. आणि मी ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग बघीन.
आणि मी बाई माझ्या मुलाचा बिझनेस चांगला चालावा म्हणून रोज देवाजवळ दिवा लावत जाईल. हो ओ मल्हार वने, मगापासून तुमचं जे $1 बिलियन स्माइल हरवलंय ना ते दिसू द्या आम्हाला. कारण आता लवकरच तुम्ही बिलियनर होणार आहात. मला नाही व्हायचं बिलियनियर. प्रोफेशनली बिझनेस करून लगेच कदाचित बिलियनियर बनता येईल मला, पण आपल्या माणसांच्या आधाराने बेबी स्टेप टाकत आपली स्वप्न जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो हे मला चांगलंच कळलंय. थँक्यू. त्या सेक्रेटरीमुळे कदाचित माझं स्वप्न लवकर पूर्ण झालंही असतं, पण तुम्हा सगळ्यांबरोबर मला ते निवांत जगता येईल, त्याची चव चाखता येईल. दॅट्स इट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. प्रेमाने सांगितलं. ऑल द बेस्ट. प्रेमाने प्रेमाने. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.